नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सुमित्रा सहकारी पतसंस्थेमध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून कार्यरत असलेले भोसले यांच्यावर फ्रॉड केल्याचा आरोप करून मोहिते पाटील परिवाराने त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले आहेत. एवढ्यावरच ते थांबले नसून त्यांनी भोसले यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून भोसले यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आणि 10-15 पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. मोहिते पाटील परिवाराने फक्त भोसले यांच्यावरच नाही तर पतसंस्थेत काम करत असणाऱ्या कामगारांवर देखील अशा प्रकारचे आरोप करून त्यांच्याकडून लाखो करोडो रुपये वसूल केले आहेत. त्यांच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, यासाठी भोसले यांच्या पत्नी कल्याणी भोसले आणि त्यांचा मुलगा शंभूराजे भोसले या दोघांनी सुमित्रा पतसंस्था आणि JCM मोहिते पाटील यांच्याविषयी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक मुद्दे मांडले आहेत. आरोप करून सुद्धा मोहिते पाटील परिवार ऐशो आरामाचे जीवन कसे जगतात, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी श्रीमती कल्याणी भोसले आणि शंभूराजे भोसले या दोघांनी केली आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. तिथं कलेक्टर ऑफिसला विषारी औषध घेऊन त्यांनी तिथं सुसाईड केली. 2016ला माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. 15-20 पानाच्या वडिलांची माझ्या सुसाईड नोट आहे. सुसाईड नोटमध्ये पहिला आरोपी जय शंकरराव मोहिते पाटील. ज्यावेळेस ते प्रकरण झालं, ज्यावेळेस पेपरला टाकली, त्यावेळेस अख्खे सगळं महाराष्ट्र तालुक्याचं पब्लिक रडलं होतं याच्यासाठी. माझे मिस्टर 2001 साली सुमित्रा पतसंस्थेमध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून नोकरी करत होते. 2013 साली माझ्या मिस्टरांवर सुमित्रा पतसंस्थेचा फ्रॉड झाला म्हणून वारंवार त्रास दिला. घरी लेटर वगैरे यायला लागले. त्याच्यानंतर 2013ला मी बदली करून, माझ्या मिस्टरांना खूप त्रास द्यायला लागले म्हणून मी बदली करून औंध सिव्हिल हॉस्पिटल येथे नोकरीस गेले. त्यांचे वारंवार लेटर यायचे, फोन यायचे आम्हाला. आम्ही आमची वाढ वडलोपाची जमीन जी आहे ती सगळी विकून त्यांच्याकडे 81 लाख रुपये पतसंस्थेमध्ये भरले. त्यांनी फक्त मला 41 लाख रुपयाचीच पावती दिली त्यांनी. आणि एवढे सगळं करून पण त्यांनी माझ्या मिस्टरांना त्रास द्यायचा सोडला नाही. त्यांनी त्यांच्या गेस्ट हाऊसला पहिलवान लोक वगैरे ठेवायचे, दमदाटी करायचे. हा त्रास त्यांना सतत चालूच असायचा. माझं राहतं घर सुजयनगरचं, ते माझ्या जावेच्या नावावर होतं. म्हणजे दिराच्या नाव होतं, दीर वारल्यानंतर जावेच्या नावावर व्हायचं होतं. त्याआधीच त्यांनी ते माझं घर अगदी कवडी मोलानं, म्हणजे 3,80,000ला त्यांनी ते घेतलं माझ्या मिस्टरांकडून. माझ्या जावेला नेलं तिकडं, त्यांच्याकडून सही घेतली. मग हे सगळं एवढं घेऊन पण परत पाहुण्याराव्यांना नोटीस, अजून भारतात का दबाव खाली येऊन पैसे एवढं सगळं विकून भरून पुण्याला निघून गेलो, पण परत दबाव अजून पाहुण्याला नोटीस पाठव, ह्याला नोटीस पाठव, त्याला. म्हणजे जो माणसाने त्या बँकेत तोंड का गोर बघितलं त्या नावाने 20-20 लाखाची गरज आहे. त्याचा अंगठा खोटा आहे, सही खोटी, सगळा बोगस कारभार. मला सांगायचे की मला त्रास होतोय, मी काय जगू शकत नाही, राहू शकत नाही. आणि त्यांनी कलेक्टर ऑफिसला, मुंडे साहेब होते त्या काळात, त्यांनी तिथं कलेक्टर ऑफिसला विषारी औषध घेऊन त्यांनी तिथं सुसाईड केली. आता एवढं ह्याच्या पाठीमागं कोण आहे, काय सांगता येईल? कोणती पतसंस्था, कोण होती लोक, काय? सुमित्रा सहकारी पतसंस्था, चेअरमन जयशे मोहिते पाटील हे ह्याचे मेन होते. त्यांनी स्वतः माझ्या मिस्टरांना खूप त्रास दिलाय. त्यांनी वारंवार बोलवलं. मी स्वतःही त्यांच्या घरी बरेचदा गेले. 81 लाख रुपये जी मी भरलेले पैसे होते त्यांना मी त्यांच्या नीलचे पावत्या मागितल्या, नीलचे दाखला द्या. त्यांनी 1 रुपयाचा मला नीलचा दाखला दिला नाही. ह्याच गोष्टीसाठी माझे मिस्टर म्हणले मी एवढे पैसे भरून पण चोर झालो, की त्यामुळेच हे जास्त डिप्रेशनमध्ये गेले. मी त्यांना ते विचारलं की बँकेत गेल्यानंतर तुम्ही माझ्या मिस्टरांना कुठल्या बेसवर कर्ज दिलं, की माझं काय, माझी जी प्रॉपर्टी होती ही तुमच्याकडे काय मॉर्गेज म्हणजे म्हणून ठेवली होती का? माझं घर नव्हतं किंवा माझी कुठली जमीन नव्हती, मग तुम्ही कुठल्या बेसवर एवढं ज्युनियर क्लार्क असून लाखांना कोट्याने कर्ज दिलं? तुम्ही एवढ्या जर मोठ्या रकमा म्हणतात तर सगळे पुरावे आहेत. त्यांनी दाखवा बाबा ह्या व्यक्तीचं नाव कर्ज आहे. आता कर्ज काय रोख रकमेत दिलंय का? 20 लाखाचं कर्ज समजा सुमित्रा पतसंस्थेनं मी घेतलं, माझ्या नाव चेक आला असेल ना, तो माझ्या कुठल्या तर, आता माझं HDFCत अकाउंट आहे, सुमित्राचा चेक HDFCत वटल ना. कॅश पैसे 20 लाख रुपये कुठली पतसंस्था कर्ज म्हणून देते का कोणाला? नाही देत. मग तो चेक माझ्या नावावर जर कर्ज असेल तर माझ्या नाव कुठल्या तर बँकेत त्यांची एक हिस्ट्री तर पाहिजे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, की बाबा ह्या बँकेत तुमचा कर्ज दिलंय 10 लाख 20 लाख तुम्हाला, ह्या बँकेत चेक वाटलाय. असं काय नाही, चेक बी वाटला नाही, कर्ज बी दिलं नाही.
डॉक्युमेंट लावल्यात चौथ्याची, पैसे नेल्यात पाचव्यानी, हे सगळे पैसे लंपास करून सगळ्या तालुका देशोधडीला लावलाय. ह्याच्या पाठीमागं कोण वाटतं तुम्हाला, कोण आहे 100% जयसिंह मोहिते पाटील, दुसरं कोणच नाही. 100% त्यांनीच बुडवले आणि पैसे त्यांनीच खाल्लेत. कोणी 1 रुपया खाल्लेला नाहीये. ह्यांच्या बागेतला आंबा चोरून नेत नाही कोण. आंबा खायची परमिशन नाही कामगाराला. आणि हे एवढं 11 कोटी कोण कामगार वाटा करत असतील होय. त्यांनी खूप लोकांचं वाईट केले, खूप संसार लोकांचा रस्त्यावर आणले. सुमित्रा पतसंस्थेचे खूप लोक मेलेत. त्यांचे आजी म्हणजे प्रत्येकाचं मी काही नाव इथं घेऊ शकत नाही, पण खूप लोक रस्त्यावरले त्यांचे घरदार घेतले की फ्रॉड जो पेपरला दिला होता त्याच्या 10 पटीने ह्यांनी त्या लोकांकडून वसूल करून घेतली आणि ही बँक त्यांनी मोडीत काढली. ऍक्च्युली हा फ्रॉड खरं त्यांनीच केलाय. हे फक्त कामगाराच्या माथी मारून रिकामे झालेत. माळशिरस मध्ये असे खूप लोक असतील, बरोबर? खूप लोक आहेत, पण त्यांच्या दबावापोटी दहशतपोटी कोणीही पुढे येत नाहीये. एकमेव की माझ्या खूप अन्याय झाला, त्याच्यामुळं मी हे पाऊल उचल ना. जयसिंह मोहिते पाटील सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन, त्यांनी आता 4-5 दिवसापूर्वी टीव्ही पुढे, मीडिया पुढे तुमच्या समोरच असं वक्तव्य केलं की बाबा सुमित्रा पतसंस्थेत जो घोटाळा झाला, जो घोटाळा इथल्या कामगारांनी केला किंवा कामगारांनी घोटाळा केला आणि आम्ही लोकांचे 1100 कोटी रुपये महागारी दिलेत आणि ठेवीदारांचे काहीतरी 55 कोटी रुपये राहिलेत, ते पण आम्ही लवकर देऊन परत हायशी बँक चालू करतोय. 1100 कोटी रुपये दिले म्हणजे पतसंस्था 210 कोटी रुपयाची सगळी. 1100 कोटी रुपये लोकांचे महागारी दिले. मग लोकांचे महागारी दिलेले पैसे दिले कोणाला बाबा? 55 कोटी रुपये राहिलेत कोणाचे आणि 1100 कोटी रुपये दिले कोणाला? ह्याची त्यांनी आम्हाला 2-3 दिवसात आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याखाली त्यांना लेटर पाठवणार आहे. त्यांनी पतसंस्थेतनं आम्हाला त्याची माहिती द्यावं की बाबा 1100 कोटी रुपये ह्या व्यक्तीला दिलेत, क्या 55 कोटी रुपये ह्या व्यक्तींचे राहिलेले आहेत. दिला तर रुपयाच कोणाला नाहीये, फक्त याकडे देऊन लोकांची दिशाभूल करायचं काम करतात. आणि पतसंस्था कुणी बुडवली, काय केलं, पैसे कुणाच्या बंगल्यावर गेले, कुणाच्या वॉटर पार्कवर गेले, कुणा कारखान्यावर गेले, तालुक्याला माहिती. 1100 कोटीचा घोटाळा कामगार करणार. काय वाटतं तुम्हाला, त्यांच्यावरती काय ऍक्शन घेतली पाहिजे? तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करता? आपली केस कोर्टात चालू आहे, हायकोर्टात केस चालू आहे. आम्हाला 100% नाही मिळणार, पण कसं होते दबाव तंत्र, हे ते पैशाचा वापर प्रत्येक ठिकाणी. आता 1100 कोटी रुपयात म्हणल्यावर आमचं काय टेकणार आहे का? आमचं काय 1100 कोटी रुपये त्याकडे एक घोटाळा ह्यो. त्याच्या आधी ती दुसरी स्वरूप राणी बुडवली, हे बुडवलं, दूध संघ बुडवला, सोलापूर DCC बुडवली, विजय शुगर विकला. अवले पैसे आहेत. दबाव तंत्राखाली घेऊन आता हे सगळं मॅनेज करा. वकील यांनी दिला की त्याला धरा, त्याला मॅनेज करा. मग फक्त आजचं मरण उद्याव. बरं 1100 कोटी रुपये दिले. जेव्हा जयसिंह मोहिते पाटलांना माझ्या वडिलांच्या प्रकरणात अटक वॉरंट निघलं, तेव्हा का 1 महिना अकलूज मधनं फरार राहावं लागलं? ह्यांची बी उत्तर त्यांनी दिली पाहिजेत. पळाला का तुम्ही? पैसे दिलेत ना 1100 कोटी लोकांचे, 50 राहिलेत ना. कोण का तुमच्या नारड्यावर येऊन बसले ना माझ्या 50 कोटी दे म्हणून? 1100 कोटी लोकांचे दिलेत ना, मग का अकलूज मधनं तुम्हाला पळावं लागलं? फरार का झाला तुम्ही? ह्याच्यापासून पळून तुम्हाला काय सांगायचंय? त्यांची एवढी दहशत होते, त्यामुळं पोलीस स्टेशनला जाऊ शकत नव्हतो आम्ही, की आजपर्यंत कुणी डेअरिंग केली नाही. माझा नवरा किंवा माझे मिस्टर गेल्यानंतर आम्ही हे पाऊल उचललं की त्यावेळेस माझ्यात पण का डेअरिंग आलं की मी एवढी पूर्ण माझा संसार उद्ध्वस्त केला की माझ्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून. आणि त्यांनी सगळं घेऊन पण आम्हाला शेवटी काहीच नाही. माझी स्टेट गेली, माझा नवरा गेला. मग त्यावेळेस मी मनानं उदार होऊनच केलं. काय काय व्हायचं तर होऊ दे म्हटलं. माझ्या मुलांना सांभाळतील म्हणलं, माझे नातेवाईक आहेत. तुम्ही जरी मोहिते पाटलांनी मला मारलं तरी पण मी तयार आहे म्हटलं मारायला. मग त्याच्यामुळे मी ते डेअरिंग केली. अपेक्षा काय आता, काय व्हायला पाहिजे यातून सगळं? नाही, ह्याच्या अपेक्षा म्हणजे माझे कसे ह्यांना हे आता मोकाट आहेत ना. एवढं मोठं माझा संसार उद्ध्वस्त झाला, माझे मिस्टर गेले, माझं एवढं नुकसान होऊन पण आता 2016 ते 24 आता 8 वर्षाचा पिरियड आहे, तरी पण हे लोक बाहेर आहेत ना, व्यवस्थित राहतात, व्यवस्थित जीवन जगतात. मग सर्वसामान्य काही जीवन जगायचा अधिकार नाहीये का? यांच्या दहशतीमुळे तर हे सगळं घडलं ना. त्यांच्या घरातच सगळे मंत्रिपद होते, सरपंच पदापासून सगळे असे. तर त्या घरावर म्हणलं अगोदर डेअरिंग कोण करणार म्हणलं, त्यामुळे मी केली नाही म्हणलं भीतीपोटी. मग आता माझे मिस्टर गेले. माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं तू लढ. 12 पानी सुसाईड नोट्समध्ये मोहित्याचा इतिहास लिहिला, तर मी कशाला थांबू म्हटलं. नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मोहिते पाटलाबरोबर लढत राहणार, लढतच राहणार आहे. माझा लढा हा मी काय म्हणजे मागं नाही हे करणार आहे. परमेश्वरावर माझी तेवढी ही आहे की माझं म्हणजे जे बोलते ते माझं सत्य आहे. माझे अन्याय झाले आहे हे सगळ्या तालुक्यात लोकांना माहिती आहे. माळशिरस तालुक्याच्या माझ्या मिस्टरांची 12 पानी सुसाईड नोट्स ज्यावेळेस ते प्रकरण झालं, ज्यावेळेस पेपरला टाकली, त्यावेळेस अख्खे सगळं महाराष्ट्र तालुक्याचं पब्लिक रडलं होतं याच्यासाठी.